त्या ठिकाणी फाडण्याचा कारवाई करणार। हां, त्या ठिकाणी असलेलं सर्व निवासी इमारतींना ऑगस्ट 15 पर्यंत आपण मुभा देण्यात आलेले आहेत। मान्य न्यायालयानेच मुभा देण्यात आलेले आहे आणि त्यानंतर रितसर प्रक्रिया करूनच आपण कारवाई करणार। यानंतर की ह्यापुढे जिथंही आम्ही कारवाई करणार आहे, पहिला माननीय पालकमंत्री महोदय, माननीय मंत्री महोदय, मान्य सर्व आमदार यांनी सर्वांनी लोकप्रतिनिधी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी विनंती केल्याप्रमाणे ज्या ठिकाणी तोडायला जाणार आहे, पहिलंच एक दिवस पूर्वीच, किमान एक दिवस पूर्वी त्या ठिकाणी म्हणजे इट कॅन टेक म्हणजे आम्ही 3-4 दिवसापूर्वी पण येणार, त्या ठिकाणी व्यवस्थित मोजणी करून त्या ठिकाणी लँड रेकॉर्ड सोबतही आम्ही ठेवणार आहे आणि सर्वेअर पण आम्ही सोबत ठेवणार आहेत। आता टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या मार्फत आणि आमच्या टीम येऊन पहिले मार्किंग करणार आणि त्या ठिकाणी इंडिकेशन करणार आणि सर्व लोकांची विचारणार बांधकाम परमिशन आहे किंवा नाही, नसेल मग जे रोडमध्ये येत असेल ते तोडलं जाणार, बांधकाम परवानगी असेल ते रोडमध्ये जरी येत असेल तर आम्ही त्यांना रितसर वेळ देणार आहे, त्याला प्रक्रिया करणार आहे, त्यांची संमती घेतल्यानंतरच पुढील कारवाई करणार आहे। सर, ओल्ड सिटी में कार्रवाई होने वाली है? अभी हमारे पास टीम जैसे जैसे है, पहले 60 मीटर्स, फिर उसके बाद 45 मीटर्स, 36 मीटर्स, ऐसे रोड विड्थ के हिसाब से हम प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही जाणार आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी इलिगल बिल्डिंग परमिशन्स आहे किंवा बिल्डिंग परमिशनच घेतली नाहीये, अतिक्रमण आहे, तो सर्व निष्कासित। सर, शेवटचा प्रश्न असा आहे शेवटचा प्रश्न असा आहे, जी टीडीआर आपण याच्या अगोदर दिलेलं आहे मालमत्ता तिथे अतिक्रमण आता सध्या पण आहे, त्याच्यावर कधी कारवाई होणार? जे ऑलरेडी टीडीआर घेतलं म्हणजे तो आमची जमिनी झाली, आमची जमिनीवर केलेलं बांधकाम म्हणजे तो अतिक्रमण आहे, तो अतिक्रमण कधीही काढू, त्याला काय नोटीस पण देण्याची गरज नाही। कारण कटकाई गेट परिसरामध्ये टीडीआर दिलेला आहे आपण 5 वर्ष अगोदर, तर तिथे अतिक्रमण आताही काढलेलं नाही। यादी दीजिए, हम कार्रवाई करेंगे। सर, आपने टैक्स में छूट दे दी सर अभी तक के, गुंठेवारी में कुछ कम होने वाला है क्या? तो गुंठेवारी के वास्ते ही हम प्रॉपर्टी टैक्स में छूट दिए सो हैं, क्योंकि गुंठेवारी में ऑलरेडी कम रकम है। एक बाजू से जिन लोगों को मुझे उनके सम्मति से उनकी जमीन लेनी है, उनको भी मुझे पैसा दे के ही देना है। कोई लोग फुकट में देने के लिए तैयार नहीं है, क्योंकि आपने अभी अभी देखा एक भाई साहब ने तो हम पैसा दो पैसा दो पैसा दो तो फिर तो ठीक है, उनको पैसा तो हम देंगे, लेकिन उनको ये गुंटेवारी प्रक्रिया वो जो आए हुए पैसे हैं तो वो शहर के विकास में ही खर्च किया जाएगा। और विशेष करके जो प्रॉपर्टी टैक्स में बहुत सालों से लोगों ने लोगों को गुमराह किया था कि भरो मत, हम देख लेंगे, वो कर लेंगे, और इस चक्कर में गुंटेवारी भी नहीं की, प्रॉपर्टी टैक्स भी नहीं भरे। अभी गुंटेवारी करने के लिए प्रॉपर्टी टैक्स का रकम बकाया